या भागाच्या सुरुवातीलाच आता इथे येणार आहेत एक शिक्षक आणि एक पालक आणि ही धमाल घेऊन येणार आहेत या सगळ्यांना चॅलेंज करायला एक नवी कोरी जोडी सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केसकर. आओ बच्चों हमें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो तुम धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. एक साथ नमस्ते. चलो बुलावा आया है, टीचर ने बुलाया है. मैं कभी टीचर. चलो बुलावा आया है, टीचर ने बुलाया है. सर इनकम. तुम्ही काही इन्कम टॅक्स ऑफिसर आहात का? हे बघा, शाळेच्या इन्कम बद्दल मला काही विचारू नका, चालकांना विचारा. नाही सर, मी तुम्हालाच विचारलं इन्कम. आता आत यायचं असलं तर विचारायला हवं ना. अहो तसं असतं तर दारावरच माझा इन्कम लिहून ठेवला असता. खूप लोक जाय करतात. नाही नाही, तुमचं काहीतरी गैर अंडरस्टँडिंग होतंय. गैर अंडरस्टँडिंग? सर, इन म्हणजे आत, कम म्हणजे येणे, इनकम म्हणजे मी आत येऊ का? कमीन म्हणायचंय का? या 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 या. नमस्कार. कुठल्या शाळेत शिकला हो तुम्ही? याच शाळेत शिकले. बरोबर. कोण तुम्ही? चिंटूज मॉम. चिंटूज मॉम? तुमचा चिंटू म्हणजे काय अभिषेक बच्चन आहे का? त्याच्यापेक्षा त्याची आई फेमस असायला. कॉमेडी राम ब्रदर डूडाय डू शिकतो ना तुमच्या शाळेत. हे मुलाचं नाव आहे का सिरियलचं नाव आहे? इंग्लिशची बोंबत दिसते तुमच्या. माझीच. कॉमेडी म्हणजे काय? विनोद. ब्रदर म्हणजे काय? भाऊ. डू. कर. डाय. मर. मग कॉमेडी राम ब्रदर डूडाय डू म्हणजे विनोद रामभाऊ करमरकर. त्या विनोदची आई आहात होय हो तुम्ही? हो, त्याचीच आई. तुम्हीच नाही का चिठ्ठी पाठवून मला बोलवून घेतलं तिकडे? अरे कसलं वाह्यात कार्ट आहे तुमचं ते. भाई वाय काय? वायनात टाकून असं कुडपलं पाहिजे त्याला. हे काय कार्टे, काय दिवे लावले त्यानं. अहो गेला महिनाभर त्याला आम्ही शिकवतोय नेचरचं स्पेलिंग. कार्ट काय म्हणते माहिती का? काय? NATURE. नटुरे. असं म्हणाला तो? हाकलून देणार त्याला मी. तुम्ही त्यांना हाकलवून दिलात तर त्याच्या फुटुरेचं काय होणार सर? कुटुरे? FUTURE फुटुरे. त्याच्या भवितव्याचं काय होणार सर? अरे सगळे फॅमिलीच प्रॉब्लेमॅटिक दिसतीये. वैताग आलाय, वैताग. हो शिक्षकांना काय त्रास देतो, मुलींची कळ काढतो. घ्या, आता मुलगा मुलींची कळ नाही काढणार मग काय तुमची कळ काढणार का सर? काय काय चाललंय तुमचं बाई? हे आठवा आठवा सर, आठवा. तुमच्या शाळेचे डे आउट आठवा सर. आठवले आ आठवले. हा. एक गाणं सुद्धा डोळ्यासमोर आलं माझ्या. सॉन्ग? तुम्ही सॉन्ग सिंगता? सिंगा सिंगा ना सर, सॉन्ग सिंगा नाही. अहो शिंगा काय शिंगा? म्हणजे म्हणा म्हणा. म्हणू? हा. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम छिपा रखा है, तेरा ही दर्द छिपा रखा है. My heart, what I get, your pain just I put, your pain just I put. बिंदू 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 रे. Dot 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 रे. हे डॉट डॉट काय? ट्रान्सलेट केलं. ट्रान्सलेट केलं? अरे काय इंग्लिश कुत्रा चावला काय तुम्हाला? लहानपणापासूनची रॅबिट आहे माझी. रॅबिट काय आता? प्रत्येकालाच असते ना काही ना काहीतरी रॅबिट. कुणाला शिंपले जमवायची रॅबिट, कुणाला तिकीट गोळा करायची रॅबिट. अहो तुम्हाला हॅबिट म्हणायचंय का बाई? हॅबिट म्हटलं तरी पण चालेल. तशीच मला हिंदी गाणी इंग्लिश मधनं म्हणायची रॅबिट आहे रॅबिट. तुम्हाला काय कळते? अहो तुम्हाला हे कळतंय का? पण गेल्या महिन्यामध्ये तुमचा मुलगा 5 दिवस हजर होता फक्त शाळेत. कसा येणार? ही हॅड गॉन टू डू ड्रामा. कुठल्या नाटकाला गेला होता? मी कधी म्हटलं तो नाटकाला गेला होता? काय बाई आहे का कोण आहे? आत्ता म्हणाला ना ही हॅड गॉन टू ड्रामा. कुणी केलं याला प्रिन्सिपल? ते ही
हॅड गॉन म्हणजे तो गेला होता. डू ड्रामा हे इंडिया मधल्या एका स्टेटचं नाव आहे. कुठल्या? डू ड्रामा कर्नाटक. ड्रामा कर्नाटक. प्लीज आता असं म्हणू नका की तुम्हाला लार्ज स्टेट म्हणजे काय हे माहित नाहीये म्हणून. नाही माहिती खरंच. लाज वाटते मला, तुम्ही महाराष्ट्रीय असल्याची लाज वाटते. माझीच? अहो लार्ज स्टेट महाराष्ट्र. लार्ज स्टेट म्हणजे महाराष्ट्र. बाई म्हणजे केस उपटून मी वेडा व्हायच्या तिथून निघून जाओ. मला काही हौस नाही इथे यायची. तुम्हीच मला बोलवून घेतलात म्हणून आले. आणि हो, माझा कॉमेडी आता पुढचे 15 दिवस शाळेत येणार नाही. का? आम्ही वॉन्डरिंगला जाणार आहोत. कुठे? अनमॅरिड गर्लला साऊथ मध्ये. अनमॅरिड गर्ल? कन्याकुमारी. कन्याकुमारी. तिकडनं नो झिप. आता या धोत्रावर कसले आले चेन? चेन्नई. चेन्नईला जाणार आम्ही. चेन्नई. तिकडनं मग मिस्टर सिटी म्हणजे श्रीनगर. मग तिकडनं डायरेक्ट गॉड्स गेट म्हणजे हरिद्वार. मग तिकडनं किंग्स प्लेस म्हणजे राजस्थान. अरे राजस्थानला जा ना, अफगाणिस्तानला जा. पण मी इथून वर जायचं, तिथून जा. तुमच्या कॉमेडीला फेल्युअर करेन मी, नापास करेन मी त्याला. माझ्या कॉमेडीला तुम्ही नापास? माझ्या कॉमेडीला तुम्ही नापास करूच शकत नाही, कारण माझा कॉमेडी 7th मध्ये आहे आणि 8 पर्यंत मुलांना पास करायचं असतं असं लॉच आहे मुली. जबरदस्त सुरुवात तुम्ही केलेली आहे आणि आता बघूया तुमचं फुटुरे काय आहे, म्हणजे तुमचं फ्युचर काय आहे. तुमचा कॉमेडी पास झाला बरं का. मस्त वाटला. एकतर तुमच्याकडे बघून मला नेहमी एकदा तरी म्हणू द्या वाकनीस. फारच एंटरटेनिंग होता आणि पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेलकम टू फुबाई फू. निर्मितीताई, तुम्हाला कशी वाटली ही नवी जोडी? खूप मजा आली. थँक्यू. वेलकम टू फुबाई फू. थँक्यू. ऑल द बेस्ट. वा. आणि आता बघूया प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे आणि किती गुण देणार. 9 गुण दिलेले आहेत त्यांनी. रेणुकाताई 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. वा. एक मिनिट. आज हे दोघे जण आपल्या फुबाई फूच्या परिवारात सामील झालेत, त्यामुळे त्यांचं स्वागत मी तोंड गोड करून करतो. ओहो. वा. आणि मलाही टेडी द्यायचं आहे. दोन्ही दे. वाकनीस पुढे अशी धमाल करत राहा आणि खूप हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा.